गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला होतो आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट. त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. तर रूट प्रेशर कसं क्रिएट होतं त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मी कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, एक डायग्राम ड्रॉ करायचा आहे. कशाचा? रूट प्रेशरचा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर तेवढं व्हिडिओ पाहिल्यानंतर तो डायग्राम ड्रॉ करून पाठवून देणे आहे. तर पुढे जाऊयात आपण. एक रूटचं प्रेशर कसं होतंय, म्हणजे एखाद्या प्लांट सॉईलमधून वॉटर कशा प्रकारे ॲब्सॉर्ब करतात किंवा कशा प्रकारे वॉटर बॉटमकडून म्हणजे रूटकडून प्लांटच्या सर्व बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड केलं जातं, याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. कसं असतं, काय प्रोसेस होते, तर त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एक स्मॉल प्लांट ऑफ ब्लासम ऑर ट्युबरोज. ब्लासम म्हणजे टेरडा, ट्युबरोज म्हणजे निशिगंध, त्याला हिंदीमध्ये गुलछडी म्हणतात. विथ रूट इंटॅक्ट, म्हणजे आता काय करायचं आहे, ते मुळासहित घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये वॉश इट विथ क्लीन इन अ रूट ॲज शोन इन फिगर. kept in water containing stains like safranin or eosin. Observe the stem and veins of the leaves after 2 to 3 hours. त्याला वॉश करायचं आणि सॅफ्रानिन किंवा इओसिन असणाऱ्या लिक्विडमध्ये ठेवायचं आहे आणि 2-3 तासानंतर त्या प्लांटचं लिव्हचं इवन प्लांटच्या रूटचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला त्या प्लांटचे लिव्स किंवा जे रूट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं किंवा चेंज पाहायला मिळेल. टेक अ ट्रान्सफर सेक्शन. आता मग त्या रूटचं जेव्हा तुम्हाला चेंज झालेला पाहायला मिळेल त्यावेळेस त्याचा कट करून एक सेक्शन घ्यायचा आहे. टेक अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्टेम ऑफ अ प्लांट. ऑब्झर्व द स्टेन ऑफ झायलम अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि झायलमचं ऑब्झर्वेशन करायचं अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप, कारण झायलमच्या माध्यमातनं त्या प्लांटला सर्व वॉटर प्रोव्हाइड केलं जात असतं. मग रूटमध्ये कोण असतं? रूट सेल. रूट सेल आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल इन द सॉईल. आता रूट सॉईलमध्ये वाढतंय, जमिनीच्या आतमध्ये रूट वाढत आहे. मग रूट वाढल्यानंतर नेमकं काय कंडिशन आहे, तर त्या रूटचं एक पर्टिक्युलर प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमुळे पाणी त्या रूटमध्ये येतं आणि मग रूट हे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते रूट वॉटर ॲब्सॉर्ब करतं आणि वॉटरमध्ये डिझॉल्व मिनरलसुद्धा ॲटोमॅटिकली त्याच्यासोबत येतात. वॉटर अँड मिनरल एंटर द सेल ऑफ रूट सरफेस ड्यू टू डिफरंट इन कॉन्सन्ट्रेशन. आता रूटच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, रूटच्या आतमध्ये जे वॉटर आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, रूटच्या बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. आणि वॉटर कसं फ्लो होतं, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, या परिस्थितीमध्ये वॉटर फ्लो होतं. कारण का, बाहेरचं पाणी देर इज अ मोर नंबर ऑफ मिनरल्स, देर इज अ मोर नंबर ऑफ सॉल्ट इन दॅट सॉइल और इन दॅट वॉटर अँड द रूट कंटेनिंग less number of minerals, less number of water. So higher concentration is outside and lower concentration is inside, and water is always flow from higher concentration to lower concentration. या कन्सेप्टनुसार बाहेरचं वॉटर आतमध्ये इन्सर्ट व्हायला लागतं. ॲज अ रिझल्ट त्याच्यामुळं काय होतं, द सेल बिकम्स टर्जिड. सेल काय होतात? फुगतात. जेव्हा ज्या सेल वॉटर ॲब्सॉर्ब करतात तर त्या सेल फुगतात. द टर्जिड सेल एक्झर्ट प्रेशर ऑन ॲडजसंट सेल. त्याच्या ॲडजसंट सेलला, म्हणजे ज्याने ॲब्सॉर्ब केलं वॉटर त्या फुगतील, पण त्याच्या बाजूच्याने ॲब्सॉर्ब केले का नाही. मग त्याने त्याच्या बाजूच्याने जर ॲब्सॉर्ब केले नसेल तर त्यासाठीच असेल, म्हणजे फुगलेल्या आहेत, ज्याने ॲब्सॉर्ब केले नाही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतात. दिस इज कॉल्ड ॲज रूट प्रेशर. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो? रूट प्रेशर. अंडर द इफेक्ट ऑफ दिस प्रेशर वॉटर अँड मिनरल रिच द सायलम ऑफ द रूट अँड रिड्यूस दिस डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. दे आर कंटिन्युअसली पुश टुवर्ड्स. मग आता एकाचं प्रेशर दुसऱ्यावरती, दुसऱ्याचं प्रेशर तिसऱ्यावरती, तिसऱ्याचं प्रेशर चौथ्यावरती, असं बॉटमकडून टॉपकडं हळूहळू पाणी म्हणजे वॉटर विथ मिनरल हे प्लांटच्या बॉडीकडे ट्रान्सफर होत असते. ॲज अ रिझल्ट ऑफ कंटिन्युअस मुवमेंट ऑफ वॉटर कॉलम इन इज पंप विच इज कंटिन्युअसली पुश अहेड. म्हणजे पाणी कंटिन्युअसली एका सेलकडून अशा पद्धतीने वरच्यावरी पास होत जाते. दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट द वॉटर अप
इन श्रब, स्मॉल प्लांट्स अँड स्मॉल ट्री. आणि अशा प्रकारे पाणी रूटकडून स्मॉल प्लांट असतील, स्मॉल श्रब्स असतील, इवन स्मॉल ट्री असतील, या सगळ्यांकडं रूटच्या माध्यमातून वॉटर सगळ्या प्लांटच्या बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड केलं जात असतं. आता दुसरा प्रश्न कन्सेप्ट आहे ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? जेव्हा हे प्लांट सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब केलं, प्लांटच्या बॉडी पार्ट्सला, सगळ्या बॉडी पार्ट्सला वॉटर प्रोव्हाइड झालेलं आहे. आता प्रोव्हाइड झालेलं वॉटरचं पुढं काय होतं? कारण ते कंटिन्युअस तर वॉटर त्याला लागतंय. मग काय होतं नेमकं? तर त्याचं कन्सेप्ट आहे ट्रान्सपिरेशन पूल. तर ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय माहिती आहे का? वॉटर जेव्हा ॲब्सॉर्ब केलेलं आहे, म्हणजे एकदा वॉटर ॲब्सॉर्ब केलं, समजा 2 लिटर 3 लिटर वॉटर ॲब्सॉर्ब केलं एखाद्या प्लांट्सने, वॉटर ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय होईल? त्या प्लांटकडे राहून जाईल. देयर इज नो लॉस नो गेन. तरीसुद्धा वॉटर लेवल डिक्रीज होते. ते कंटिन्युअस वॉटर ॲब्सॉर्ब करत असतं. आणि का करत असतं? तर त्याच्यामध्ये होतं ट्रान्सपिरेशन. काय आहे ट्रान्सपिरेशन? तर प्रत्येक प्लांट्सला स्मॉल, बिग, स्मॉलेस्ट अशा लिव्ज असतात. लिव्जला पोरस होल्स असतात. त्याच्यामध्ये स्टोमाटा असतात. आणि ते स्टोमाटा कंटिन्युअसली ओपनिंग अँड क्लोजिंग, ओपनिंग अँड क्लोजिंग, ओपनिंग अँड क्लोजिंग हे कंटिन्युअसली, जस्ट लाईक आयलिड. आपल्या डोळ्याच्या पापण्या जसं कंटिन्युअसली आपण ओपन आणि क्लोज करत असतो, अगदी तशा पद्धतीने झाडांमध्ये जे झाडांना जे पानं आहेत, त्या पानांमध्ये पानांवरती जे स्टोमाटा आहेत त्याला आपण होल्स म्हणतो, स्मॉल होल्स म्हणतो. आणि त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंगच्या प्रोसेसमध्ये सनरेज, जेव्हा त्या ओपनिंग प्रोसेसमध्ये सनरेज त्या होल्समध्ये पोचतात, त्या पाण्यामध्ये असणारे पाण्याचं इव्हापरेशन होतं. आणि या इव्हापरेशनमुळं वॉटरचा लॉस होतो. त्या प्लांटच्या बॉडीमध्ये जे काही वॉटर आहे ते जर इव्हापरेट झालं तर इनडायरेक्टली वॉटर लेवल त्या प्लांटमधली रिड्यूस होईल. रिड्यूस झाल्यामुळं मग पुन्हा ते पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्लांट रूटच्या माध्यमातून काय ॲब्सॉर्ब करतं? वॉटर ॲब्सॉर्ब करत असतं. अशा प्रकारची प्रोसेस या ठिकाणी चाललेली असते. राईट, याला म्हणायचं ट्रान्सपिरेशन पूल. कळते का? नक्की पहा बरं. चला ओके, आपण मग जाऊ आता पुढं. प्रिव्हियसली यू हॅव परफॉर्म द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑब्झर्विंग अ ब्रांच कवर्ड इन अ प्लास्टिक बॅग. व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन दॅट ॲक्टिव्हिटी? पाठीमागच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही कदाचित पाहिली असेल किंवा पाहिली नसेल. तुम्ही एखाद्या झाडाचं एखादं प्लांट बॅगमध्ये बंद करून ठेवा. बॅगमध्ये कॅरी बॅग लावायची पानाला. एखाद्या झाडाचं मोठं पान पकडायचं, त्याच्यावरती कॅरी बॅग गुंडाळायची आणि 1-1.5 तास 2 तासानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. काय पाहायला मिळेल तुम्हाला माहिती आहे का त्या ऑब्झर्वेशनमध्ये? तर त्या कॅरी बॅगच्या आतून तुम्हाला पाणी पाहायला मिळेल. मग कुठून आलं पाणी? तर हे ट्रान्सपिरेशन पूल या प्रोसेसमधून त्या स्टोमाटाच्या ओपनिंग. आता तुम्ही म्हणाल सर बंद केलं होतं. हो, स्टोमाटा ओपनिंग आणि क्लोजिंग चालू आहे. ओके, जेव्हा स्टोमाटा ओपनिंग आणि क्लोजिंग करतं तेव्हा त्याला जे होल्स आहेत त्याच्यातनं वॉटर एक अगदी नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा इव्हापरेशन होत असतं. जस्ट लाईक पावसाळ्यामध्ये आपण कपडे घरात सुद्धा वाळायला टाकतो, घरातले पण कपडे वाळतात. अगदी अशा प्रकारची प्रोसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. ओके ओके, तर आपण ज्या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या स्टोमाटाच्या माध्यमातून जे काही पाणी लिबरेट होतं, इव्हापरेट होतं, तर ते वॉटर त्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगच्या आतल्या बाजूला पाहायला मिळतं आहे. कारण अतिशय कॉमन कंडिशनला सुद्धा वॉटरचं इव्हापरेशन होत असतं. प्लांट गिव्स आउट वॉटर इन द फॉर्म्स ऑफ वॉटर वेपर थ्रू द स्टोमॅटा ऑन दिअर लिव्स. कारण पानांमध्ये काय छिद्र आहेत. स्टोमाटा म्हणजे त्याला छिद्र म्हणायचं आपल्या रेग्युलर लँग्वेजमध्ये. आणि त्या स्टोमाटा ओपनिंग आणि क्लोजिंग होत असतात. 2 सेल कॉल्ड गार्ड सेल, त्याच्यामध्ये सेल असतात, त्याला गार्ड सेल असं म्हटलं जातं, आर प्रेझेंट अराउंड द स्टोमाटा. दीज सेल कंट्रोल द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. त्याच्यामुळं ओपनिंग आणि क्लोजिंगची प्रोसेस होत असते. स्टोमाटाची ओपनिंग आणि क्लोजिंगची प्रोसेस होत असते. कशामुळं? गार्ड सेलमुळं. ओके, ओपनिंग आणि क्लोजिंग गार्ड सेलमुळं होते. अशा प्रकारे हे जे स्टोमाटा आहेत ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग करत असतात. ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू दीज स्टोमाटा. म्हणजे त्या स्टोमाटा जेव्हा ओपन होतात तेव्हा ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे काय होतं? त्याच्यातलं पाणी बाहेर निघून जातं, इव्हापरेट होतं. वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय लिव्स थ्रू द
प्रोसेस ऑफ इव्हापरेशन. आणि मग जेव्हा सनरेज तिथंपर्यंत पोहोचतात किंवा हे टेम्परेचर त्याच्यापर्यंत पोहोचतं त्या वॉटरचं काय होतं, इव्हापरेशन होतं. ॲज अ रिझल्ट वॉटर लेवल इन द एपिडर्मल लेअर ऑफ द लिव्स डिक्रीजेस. म्हणजे त्यांच्या कणांचं पाणी कमी होतं. वॉटर इज ब्रॉट अप द लेवल थ्रू द झायलम सो ॲज टू कंपेन्सेट ऑफ द लॉस्ट वॉटर. आता वॉटरचे लेवल मेंटेन करायचं आहे, कारण वॉटर इव्हापरेट झालेल्या वॉटरचं लेवल मेंटेन करायचं आहे. ट्रान्सपिरेशन हेल्प्स इन द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल अँड डिस्ट्रीब्यूट टू द ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट, वेअरॅज अ रूट प्रेशर परफॉर्म द इम्पॉर्टंट रोल ऑफ पुशिंग द वॉटर अप ड्युरिंग द नाईट. आणि मग रात्रीच्या वेळेस काय होतं, रात्रीला इव्हापरेशनचा स्पीड कमी होतो. रात्रीच्या वेळेस जेवढं काही डिमांड असते त्या प्लांटची, जी वॉटर लेवल डिक्रीज झालेली आहे, तर रात्रीच्या वेळी इव्हापरेशनचा रेट कमी असल्यामुळं रूट काय करतात, सॉईलमधून असणारं वॉटर ॲब्सॉर्ब करतात. तर डे टाईमला इव्हापरेशनचा रेट वाढतो आणि मग रूट प्रेशरच्या माध्यमातून हे प्रोसेस होत असते. बघा, कदाचित हे तुम्हाला माहिती असेल, द ओक ट्री रिलीज अबाउट 1,51,000 लिटर ऑफ वॉटर इन टू एअर बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन इन 1 इयर. ओक ट्री माहिती असेल तर या ओक ट्री वर्षभरातनं 1,51,000 लिटर पाणी हे बाहेर टाकतात इव्हापरेशनच्या प्रोसेसमध्ये. तर मेज क्रॉप इन 1 एकर एरिया gives out 11,400 to 15,100 लिटर ऑफ वॉटर पर डे. म्हणजे 1 एकरमध्ये असणारे मक्याचे प्लांट प्रत्येक दिवसाला 11,400 ते 15,100 लिटर पाणी म्हणजे इव्हापरेट करत असतात. त्याच्यामुळं त्याला पाण्याची जास्त गरज भासत असते. ठीक आहे, आता या कन्सेप्टला आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्टला परत सुरुवात करूयात. तोपर्यंत थँक्यू. मी लास्ट लेक्चरला डायग्राम करायला सांगितलेले आहे, थोडे डायग्राम काढून मला पाठवायची आहे. तुर्तास या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.